भाजपने स्थानिक निवडणुकीमध्ये घराणेशाहीचे सारे रेकॉर्ड मोडण्याच्या हिशेबानं उमेदवाऱ्या दिल्याची सध्या चर्चा होतीये। कारण नेत्यांच्या नातलगांना तिकीट देण्यात भाजप अव्वल स्थानी आहे। त्याची एक यादी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि यासाठी बघणार आहोत हा रिपोर्ट। एरवी घराणेशाहीवरून तुटून पडणाऱ्या भाजपतच किती घराणेशाही राजरोसपणे पोचली जातेय यावरून भाजपवरच टीका होऊ लागली आहे। स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनीच अनेक बड्या पदांवर आपल्याच नेत्यांच्या घरादारात तिकीट वाटून कार्यकर्त्यांनाच हद्दपार केलाय। जामनेरमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट देण्यात आलं। भुसावळमध्येही भाजप मंत्री संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं गेलं। खामगावमध्ये भाजप मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अर्पणा फुंडकर यांना उमेदवारी देण्यात आली। भाजप मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयकुवर रावल यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं गेलं। यवतमाळमध्ये भाजप मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शिनी उईके यांना तिकीट दिलं। 40 गावात भाजप आमदार मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाणांना तिकीट दिलं। अंबाजोगाईमध्ये भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांना उमेदवारी दिली। देवळीमध्ये भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना उमेदवारी दिली। अनगरमध्ये भाजप नेते राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटलांना उमेदवारी दिली। ईश्वरपुरात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे पुत्र चिमण डांगे यांना तिकीट दिलं। फलटणमध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे भाऊ समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं। धामणगाव रेल्वे या ठिकाणी आमदार प्रताप अडसर यांच्या बहीण अर्चना रोठे यांना तिकीट देण्यात आलं। दर्यापूरमध्ये भाजप आमदार प्रकाश भाकरसाळे यांच्या पत्नी नलिनी भाकरसाळेंना तिकीट दिलं। बाळापुरात भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे भाऊ भूपेंद्र पिंपळेंना तिकीट दिलं। तर अंबडीमध्ये आता भाजप आमदार नारायण कुचे यांचे पुतणे उज्ज्वला कुचे यांना तिकीट दिलं। अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाऊ मिलन कल्याण शेट्टी यांना तिकीट दिलं। देवळाली प्रवरामध्ये माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र सत्यजित कदम यांना तिकीट दिलं। बुलढाण्यात माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदेंना उमेदवारी दिली। जालन्यामध्ये भाजपचे माजी आमदार विलास खरात यांचे पुत्र विश्वजित खरात यांना तिकीट दिलं। गेवराईमध्ये भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या वहिनी गीता पवार यांना तिकीट दिलं। सासवडमध्ये माजी आमदार संजय जगताप यांच्या आई आनंदी जगताप यांना उमेदवारी दिली। हा फक्त मंत्री आणि आजी माजी आमदारांच्या घरात झालेल्या तिकीट वाटपाचा गोतावळा आहे। या अधिक माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक झेडपी सदस्यांच्या घरादारात भाजपनं दिलेल्या तिकिटांची यादी ही वेगळीच आहे। त्याशिवाय नांदेडच्या लोह्यात एकाच परिवारात पती पत्नी त्यांचा भाऊ बहिणी त्यांचे मेहुणे भाची अशा 6 जणांना तिकीट देत भाजपनं घराणेशाहीचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय। बदलापुरात भाजपनं 6 जोडप्यांना तिकीट दिलंय। पती आणि पत्नी दोघांनीही भाजपकडून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाची तिकीटं मिळवलेली आहेत। पंढरपुरात सासू नगराध्यक्ष तर सुनेला नगरसेवकाचंही तिकीट भाजपनंच दिलंय। दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्ते तिकीट कापलं म्हणून बॅनर लावताय। आजवर महाराष्ट्रात तिकीट लागल्यानंतर बॅनर झळकत होते, मात्र तिकीट कापलं म्हणून भाजपचे आभार असे बॅनर पहिल्यांदाच लागलेत। पैशाचं प्रलोभन देऊन दबाव तंत्राचा वापर करून पोलीस बळाचा वापर करून गुंडगिरी करून दादागिरी करून धमकावून जर निवडणुका होत असतील आणि अनपोच झाले म्हणून पाठ थोपटून घेत असतील तर ते होणार। सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे, त्याचा वापर करून यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचं तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही। भारतीय जनता पार्टीवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं। फक्त 5% ठिकाणी कुटुंबामध्ये किंवा आमच्या कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली। इतर 95% ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा आहे। खऱ्या अर्थाने घराणेशाही कोणाची असेल तर ती काँग्रेसची आहे किंवा आदरणीय पवार साहेबांकडे। ब्युरो रिपोर्ट,
TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.